भ्रष्ट अधिकाऱ्याची दुसरी विकेट पडली। आदिवासी संघटनांचा विजयी जल्लोष। अखेर नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची धरणगाव येथे उचलबांगडी। डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार गैरवर्तणूक व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन तात्काळ जिल्हा बदली करा या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा फायटर्स, बिरसा आर्मी, विश्व आदिवासी सेवा संघटना आदी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आज दिनांक 24 जानेवारी 2025 पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडलं होतं। आदिवासी संघटनांचे सलग 33 दिवस धरणे आंदोलन सुरू होतं। आंदोलनादरम्यान चौकशी समिती आली होती। अखेर त्याची प्रशासनाने दखल घेत वादग्रस्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची प्राप्त तक्रारीत तथ्य आढळून आल्या कारणास्तव जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर बदली केली। सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाचे अपर सचिव व.पा. गायकवाड यांनी हा बदली आदेश काढलाय। डॉक्टर वर्षा लहाडे यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली झाल्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांची दुसरी विकेट पडली असं म्हणत आदिवासी संघटनांनी विजयी जल्लोष केला। यापूर्वी शहाद्याचे प्रांताधिकारी सुभाष दळवीन विरोधात अनेक तक्रारीनंतर जिल्ह्याबाहेर बदली झाली होती। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या आस्थापना अंतर्गत कायमस्वरूपी व कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून वेतन करणं, नूतनीकरण करणं, पोस्टिंग प्रतिनियुक्ती रद्द करणं, पदोन्नती करणं, रजा मंजूर करणं, वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणं, गोपनीय अहवाल, जीपीएफ काढणं इत्यादी सारख्या अनेक प्रशासकीय तसेच इतर कामासाठी आर्थिक मागणी करणं, एनआरएचएम व नवीन पदभरती आणि तदर्थ पदभरती करण्यासाठी निवड समितीला डावलून एकतर्फी आर्थिक देवाणघेवाण करून भरती प्रक्रिया राबवणं, वार्षिक पेटी सप्लाय स्टेशनरी कोणती मागणी नसताना देखील निकृष्ट दर्जाची स्टेशनरी खरेदी करून ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे पुरवठा करणं, डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर स्त्रीभ्रूण हत्यासारख्या गंभीर गुन्हा दाखल असून त्यांच्यावर आयपीसी कलम 468, 471, 420, 177, 178, 186 अंतर्गत गुन्हा दाखल असून त्यांना नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक पदावर नियुक्ती का देण्यात आली असे अनेक आरोप डॉक्टर वर्षा लहाडेंवर करण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट, जननायक न्यूज, नंदुरबार।